नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज मिरची पिकामध्ये बेसल डोस टाकणे आणि न टाकणे याच्याबद्दल बनवणार आहे. आपण आज गणेश गोवर्धन निक्कम आणि समाधान फटांगडे यांचे मिरचीच्या प्लॉटवर आहे. त्यांनी या शेवटच्या सरीला बेसल डोस टाकलेला नाही आणि इथून तिकडं प्लॉटला बेसल डोस पूर्णपणे टाकलेला आहे. तर 100% झाडाच्या डेव्हलपमेंटमध्ये त्या ठिकाणी फरक आहे. त्यानंतर आपण जे समजा पिकाला खतं सोडलेले ते सगळ्या प्लॉटला सारखे सोडलेले. त्यानंतर शेणखतही टाकलेले. फक्त आणि फक्त बेसल डोसचा हा फरक आपण बघू शकतो. ह्या झाडाची डेव्हलपमेंट आणि ह्या झाडाची डेव्हलपमेंट जमीन आसमानचा त्या ठिकाणी फरक आहे. तर शेतकरी बांधवांनो, बेसल डोस किती महत्त्वाचा असतो आज पुन्हा एकदा या ठिकाणी सिद्ध झालं. तर जेही शेतकरी मिरची नवीन लागवड करतील किंवा टोमॅटो लागवड करतील, कुठलीही पिकं लागवड करतील, तर लागवडीच्या वेळेस जर आपण बेसल डोस जर पिकाला जर दिला तर नक्की त्याचा आपल्याला 100% फायदा होत असतो. म्हणून आपण या ठिकाणी हे बघितलेलं आहे. तर शेणखत पण नाही तिला. हा, ह्या प्लॉटला शेणखत पण टाकलेलं नाही. तर बघू शकतो आपण शेणखत नसणे आणि बेसल डोस नसणे याचा फरक त्या ठिकाणी घोडा मैदान सामने. तर या पद्धतीनं दूध का दूध आणि पाणी का पाणी आपल्याला बघायला मिळतंय. ज्याही शेतकऱ्यांना जर पंचकृषीतली अडचण असेल तर ॲक्च्युअल प्लॉटवर या आणि आपल्या शंकेचं त्या ठिकाणी निराकरण करून घ्या. धन्यवाद.